शिवसेना पक्षचिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. जनगण ऐवजी वंदे मातरम प्रथम गायलं जाणार आहे. तर पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे. सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. याशिवाय CINTAAच्या 8 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 12 ऑगस्ट वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी संदर्भात. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता होणाऱ्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत आणि मंगळवारच्या सुनावणीत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर फूट ही विधिमंडळ पक्षात पडली होती, मूळ राजकीय पक्षात नाही. त्यामुळे आमदारांच्या संख्यबळावरनं संपूर्ण शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा निर्णय घेता येणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केलाय. याशिवाय राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे 2 वेगवेगळे घटक आहेत. तसंच निवडणूक आयोगाला एखादी पक्ष घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार नसल्याचंही सिब्बल म्हणाले. 2018च्या शिवसेना पक्ष घटनेवरही त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. याच घटनेच्या आधारे शिंदे गटातील आमदार आणि मंत्री झाले आहेत. मग नंतर तीच घटना लोकशाही विरोधी कशी ठरू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता आजच्या सुनावणीत नेमकं काय होतंय याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भूसंपादन, ऊर्जा, शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भूसंपादनाचा मोबदला देण्यास विलंब झाल्यास मिळणाऱ्या व्याजदरात सुधारणा केली जाणार आहे. यासाठी 2013च्या भूसंपादन कायद्यातील कलम 72 मध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्कात सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे कृषी संचालक आणि सहसंचालकांसह 4 नवीन पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. लातूरच्या किल्लारी इथे श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला NCDC-कडनं कर्ज घेण्यास मंजुरी मिळालेली आहे. याशिवाय खासगी कौशल्य विद्यापीठांच्या नियमांमध्ये बदल आणि नांदेडच्या हदगावमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात वंदे मातरम संदर्भातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण सुधारणा विधेयक 2026 याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय गीत वंदे मातरमला राष्ट्रगीत जनगण मन प्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळालंय. नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचं गायन रोखणं किंवा सुरू असलेल्या गायनात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणं हा गुन्हा असेल. यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास, दंड आणि दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. पुन्हा गुन्हा केल्यास किमान 1 वर्षाच्या कारावासाची तरतूदही करण्यात आलेली आहे. याआधी 1971च्या कायद्यात केवळ राष्ट्रगीताच्या अवमानाबाबत तरतूद होती. आता कायद्यात बदल करून वंदे मातरमचाही समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान गृह मंत्रालयानं वंदे मातरमच्या गायनासाठी नवा प्रोटोकॉलही जाहीर केलाय. अधिकृत कार्यक्रमात सर्व 6 कडवी गायली जातील आणि त्यासाठी 3 मिनिटं 10 सेकंदाचा कालावधी असेल. तसंच राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही असतील तर वंदे मातरम आधी गायलं जाईल आणि शाळांमध्ये सुद्धा दैनंदिन कामकाजाची सुरुवात वंदे मातरमच्या समूह गायनानं करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात शिक्षक भरती संदर्भात.
TIT 2025 अंतर्गत पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. यापूर्वी 11 ऑगस्टपर्यंत असलेली ही मुदत आता 13 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पोर्टलवर मोठ्या प्रमाणात उमेदवार लॉग इन करत असल्यानं तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या तब्बल 1,70,108 उमेदवारांची प्राधान्यक्रम प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्राधान्यक्रम लॉक करताना OTP मिळण्यात अनेकांना विलंब होऊ शकतो. त्यामुळे OTP न मिळाल्यास लगेच रिसेंड करू नका, काही वेळ प्रतीक्षा करा असं सांगण्यात आलेलं आहे. शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी घाई न करता 13 ऑगस्ट पूर्वी आपले प्राधान्यक्रम नक्की लॉक करावेत असं आवाहन शालेय शिक्षण विभागानं केलंय. पॉडकास्टची 5वी बातमी सिरियातून. 14 वर्षांच्या गृहयुद्धात लाखो लोकांचा बळी गेला. त्यानंतर आता या रक्तरंजित संघर्षासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना जबाबदार ठरवत सिरियन न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे असद सध्या रशियात असल्यानं ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीत सुनावण्यात आलेली आहे. त्यांचे धाकटे भाऊ आणि माजी लष्करी अधिकारी माहेर अल असद यांनाही फाशीची शिक्षा झालेली आहे. यासोबतच या खटल्यात असद यांचे मावस भाऊ आणि दारा प्रांतातील माजी सुरक्षा अधिकारी आतिफ नजीब यांना सुद्धा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. न्यायालयानं हत्या, छळ, मनमानी अटक आणि मानवतेच्या विरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी असद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोषी ठरवलंय. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. दिल्ली कॅपिटल्सकडनं IPL खेळणारा बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला बलात्कार, धमकी आणि इतर गंभीर आरोपांच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दमदम परिसरातील इमामी सिटीमधनं अभिषेकला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी एका विद्यार्थिनीनं जून महिन्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार अभिषेक आणि संबंधित महिला जवळपास 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अभिषेकनं लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसंच मारहाण, धमकी आणि इतर गंभीर आरोपही करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अभिषेक पोरेलनं त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं. सिने अँड TV आर्टिस्ट असोसिएशन म्हणजेच CINTAA यामधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. सध्याच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करत तब्बल 8 निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. या सदस्यांचा आरोप असा आहे की अध्यक्षा पूनम ढिल्लोन आणि उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासह मोजक्याच लोकांकडनं संघटनेचं कामकाज चालवलं जात आहे. सामूहिक निर्णय प्रक्रिया किंवा घटनात्मक नियमांचं वारंवार उल्लंघन होत असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे. या आरोपांवर पूनम ढिल्लो यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार काही सदस्यांच्या इच्छेनुसार निर्णय होत नसल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे. आता या राजीनाम्यानंतर सेंटामध्ये पुढे काय होतंय याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलेलं आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे.